बाकी नालासोपाऱ्यातनं आहे. इथं परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे आता रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रेल्वे रुळांवर पाणी साचलंय, त्यामुळे रेल्वे वाहतुकीला काहीसा फटका बसलेला आहे। नालासोपारा स्थानकावर ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि प्लॅटफॉर्म पर्यंत पाणी पोहोचल्याचंही बोललं जात आहे। ही काही वेळांपूर्वीची दृश्य आहेत, मात्र आता नालासोपाराच्या ट्रॅक्सवर पाणी साचलंय आणि ते अगदी प्लॅटफॉर्म पर्यंत इतकं उंच भरलेलं पाहायला मिळतंय। गेले 4 दिवस खरतर वसई विरारमध्ये सतत पाऊस पडतोय। नालासोपारा काहीसा खोलगट भाग असल्यामुळे इथं पाणी सखल भागात जास्त साचतं। आता नालासोपारा रेल्वे स्थानकावर सुद्धा पाणी यायला सुरुवात झाली। आपल्यासोबत विजय देसाई थेट नालासोपाऱ्यातून जोडले गेलेत। विजय, सकाळपासून पावसाने झोडपून काढलेला आहे। नालासोपारा रेल्वे ट्रॅकवर आपण आलेलो आहोत आणि नालासोपारा हे रेल्वे स्टेशन आहे। 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर ह्या चारही प्लॅटफॉर्म वरती या ठिकाणी आता पाणी आलेलं आहे, आपण पाहू शकता। त्यामुळे जी पश्चिम रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती धीम्यागतीने चाललेली आहे। त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल झालेले संपूर्ण। आता जर आपण मी तुम्हाला आणखी नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे दृश्य दाखवतो, किती भयानक ही दृश्य आहेत। कारण महानगरपालिकेने केलेली साफसफाई किती चांगल्या प्रकारची होती हे आता लोक सांगू शकतात। कारण या ठिकाणी आपण बघू शकता कमरेपेक्षा जास्त जे आहे पाणी या ठिकाणी भरलेलं आहे। मी तुम्हाला या पाण्यामध्ये येऊन दाखवतो। काय सांगाल ताई, तुम्ही कुठून आलात, कुठे चाललात? वसईवरून आले मी आता। आता कुठे चालून डोंगरला अशाच या पाण्यातून काय वाटतं दरवर्षी आमच्या नशिबाला हेच आहे, आमच्या नशिबाला हेच आहे, यांच्या नशिबाला हेच आहे। तुम्ही काय सांगाल? माल गेला बसला बसून बसले नाटो माल गेला आले काय सांगाल? हेच आहे, दरवर्षाला हेच आहे। आता काय करायचं, कसं काय करायचं आणि कसं काय बघू शकता या ठिकाणी जे लोक आहेत या कंबरभर पाण्यामध्ये गेलेले आहेत। आपण बघू शकता माझ्या कमरेपेक्षाही जास्त या ठिकाणी पाणी भरलेलं आहे। या पाण्यामध्ये लोक जे आहेत कशा प्रकारे प्रवास करतात मी आपल्याला दाखवतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचे हाल होत आहे। माझ्या अजून मी जरा पुढे गेलो तर माझ्या गळ्यापर्यंत सुद्धा या ठिकाणी पाणी येऊ शकतं। आपण बघू शकता लोक कशा प्रकारे करताय। या ठिकाणी आपण जर पाहिलं ही दयनीय अवस्था झाली आहे महानगरपालिकेचे। हे इकडची जे दुकानं आहेत या दुकानामध्ये पाणी घुसलेलं आहे, संपूर्ण लोकांचं नुकसान झालेलं आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी सगळे दुकानामध्ये पाणी घुसल्यामुळे करोडोंचं नुकसान झालेलं आहे। महानगरपालिकेने जे करोडो रुपये खर्च केलेले आहेत ते कुठेतरी वाया गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मृगा विस्तार माहितीसाठी आपण पाहतोय अक्षरशः कंबरभर पाण्यातनं इथं प्रवासी वाहतूक करतायत आणि त्यांनी हे स्वीकारलेली आहे परिस्थिती। कारण दरवर्षीच असं पाणी साचतं असं या प्रवाशांचं म्हणणं आहे। लहान मुलं आपण बघू शकता आपण ही ताजी दृश्य आपल्या न्यूज 18च्या प्रेक्षकांसाठी आहे। का या लहान मुलाला कडेवर यायचं, खांद्यावर घेऊन यावं लागतंय। महिला सुद्धा या ठिकाणी कंबरभर पाणी, ही जी रिक्षा आहे त्या रिक्षामध्ये संपूर्ण अर्धी रिक्षा जी आहे बुडालेली आहे। अजून जर हा तो वाढला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होऊ शकतं। आपल्यासोबत काही लोक, तुम्ही मुलाला घेऊन चालला, कुठे चालले? घरी कुठे चालले? घरी कॅपिटल जवळ इथून कुठून आले आणि काय ऑनलाईन मधून आलोय आपण। काय सांगाल हे परिस्थितीबद्दल? काय सांगायचं तुम्हाला परिस्थितीबद्दल सांगा। छान परिस्थिती खराब आहे नालासोपाऱ्याची। जोरात बोला। आवाज येतो, अरे परिस्थिती जाम खराब आहे। पाहिलं तर या ठिकाणी नागरिक आहे हे त्रस्त झालेले आहेत। कारण कमरे एवढं पाणी या ठिकाणी भरलेलं आहे। लोकांनी नेमकं जायचं कसं? जर कामावर जायचं असेल तर या ठिकाणी कामावर जाताना सुद्धा लोकांना त्रास होतो। कारण कामावर गेल्यानंतर ओल्यावर राहून या ठिकाणी त्यांना कामावर कसं काम करायचं हे सुद्धा पाहावं लागेल। नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी विजय। आपण ही दृश्य पाहिली, ही दृश्य आहेत नालासोपारा स्थानकाच्या बाहेरची। नालासोपारा स्थानकाच्या बाहेर प्रवासी अक्षरशः कंबरभर पाण्यातनं येत होते आणि त्यांनी परिस्थितीसमोर हात टेकल्याचं पाहायला मिळतंय। दरवर्षी पाऊस पडल्यावर ही परिस्थिती असते, दुकानात पाणी शिरतं, रस्त्यांवर कमरापर्यंत पाणी असतं। आता इथं पूर्वेकडे स्टेशन परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे, रस्त्यांना अगदी नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। अनेक घरात सुद्धा पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय।
आपल्यासोबत विजय देसाई जोडले गेलेले आहेत। विजय, आपण पाहतोय रस्त्यांसोबतच आता अनेकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। मृगा, आपण जर पाहिलं तर हा नालासोपाराचा 4 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात लोक जे आहे या छातीभर पाण्यामध्ये या ठिकाणी येत राहत आहेत। आपण जर या दुकानांची अवस्था पाहिली तर ही दयनीय अवस्था आहे आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे। याला महानगरपालिका जबाबदार आहे। सर, काय सांगाल? आपण बघू शकता कशा प्रकारे लोक प्रवास करतात। ठीक आहे पाणी भरपूर आहे। कुठे चालले तुम्ही? नालासोपारा नाही, कुठे चालले? वसईला। काय वाटतं या परिस्थितीला कोणाला दोष देतो? आम्हाला क्या कहेंगे? हाँ, कैसी परिस्थिति है? परिस्थिति बहुत, सब लोग मजे कर रहे हैं और क्या पानी में। यहाँ पे सब लोग पानी भरे हैं, सब लोग उसका एंजॉय कर रहे हैं, कोई किसी को प्रॉब्लम ही नहीं है। ट्रेन भी चालू है। या ठिकाणी ट्रेन जे आहे धीम्या गतीने सुरू आहेत, मात्र या लोकांचे हाल जे झालेले आहेत हे याला संपूर्ण महानगरपालिका जबाबदार आहे आणि त्यांच्यावरती खरं तर जे आयुक्त आहेत त्यांनी यावेळी जर कारवाईचं केली असती, अधिकाऱ्यांनी फक्त पाहणीचा दौरा केला, मात्र या पाहणीच्या दौऱ्याने लोकांना काय मिळालं? हे छातीवर पाणी। कारण ही जी नालेसफाई फक्त कागदावर झाल्याचं लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे या ठिकाणी जे अधिकारी याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। मृगा, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर नालासोपाऱ्यात पाणी साचलेलं आहे। स्थानक परिसर त्याचबरोबर दुकानं आणि लोकांच्या घरात सुद्धा आता पाणी गेलेलं आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना खरं तर अडचणींचा सामना करावा लागतोय। मुंबईत अगदी मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत। अंधेरी सबवे आता पाण्याखाली पूर्णपणे गेला आणि वाहतुकीसाठी बंदही केला गेलेला आहे। पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू केलेली आहे। आता अंधेरी सबवे जवळची ही दृश्य आपण पाहतोय। हा सबवे संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी आता हा सबवे बंद केलेला पाहायला मिळतोय। अंधेरीच्या वाहतूक पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाण्यासाठी वाहतूक आता फक्त गोखले पुलावरून वळवली जाते। एकच मार्ग सध्या आता वाहतुकीसाठी इथं खुला आहे। आपल्यासोबत श्रीकृष्ण आवटी जोडले गेलेले आहेत थेट अंधेरीतून। श्रीकृष्ण, मृगा, मी सध्या उपस्थित आहे अंधेरी सबवे येथे। अगदी पुन्हा एकदा पावसाने जो जोर धरलेला आणि हवामान खात्याकडून रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे अगदी पाहायला गेलं तर हा अंधेरी सबवे आहे, हा अगदी कितीही जोरात पाऊस पडला तरीही हा संपूर्ण अंधेरी सबवे जो आहे तो आपल्याला भरताना पाहायला मिळतो। अगदी सकाळच्या सत्रात देखील हा अंधेरी सबवे पुन्हा एकदा भरला होता, त्यानंतर पावसाने जी आहे ती विश्रांती घेतली, पण पुन्हा एकदा पावसाने जसा जोर धरल्यानंतर अंधेरी सबवे पुन्हा एकदा हा बंद करण्यात आलेला आहे। अगदी पादचारी भुयारी मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून ही समस्या जो आहे ती अंधेरी सबवेची आपल्याला पाहायला मिळते। हा मुख्य सबवे का म्हटला जातो? कारण ईस्ट पासून वेस्टला जाणारा हा मुख्य मार्ग आहे, त्यामुळे कुठेतरी शॉर्टकट देखील हा आहे। त्यामुळे नागरिकांना देखील मोठ्या अडचणींना जे आहे ते सामोरं जावं लागतं। अगदी 2 किलोमीटर फिरून जे आहे ते ईस्टवरून वेस्टला जाण्यासाठी हा नागरिकांना त्रास होत आहे। विशेष म्हणजे महानगरपालिकेकडून अगदी 3 ते 4 पंपिंग सेक्शन सुरू असले तरी पाणी जे काय ते कमी होण्याचं नाव घेत नाही। कारण विषय या संपूर्ण अगदी ईस्ट येथे देखील पुलाच्या त्या बाजूला देखील 2 पंपिंग सेशन लावण्यात आले आणि ह्या ठिकाणी देखील ज्याच्या वेस्टला देखील 2 पंपिंग सेशन जे आहे ते लावण्यात आले। त्यामुळे कुठेतरी पंपिंग सेशन देखील आता जे आहे ते उपाय किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उपाय करण्यात आला, तो आता देखील कमी पडताना आपल्याला पाहायला मिळते। कारण पावसाचा जोर जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। पादचारी मार्ग त्याचबरोबर हा भुयारी मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना देखील आता समस्या ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे काही ठिकाणी रस्ते देखील बंद करण्यात आलेले आहेत, तर रेल्वे देखील जे आहे ते 5 ते 10 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळते। अगदी पावसाचा जोर जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मृगा, नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अंधेरीमध्ये आता पाणी भरलेलं आहे। हा सबवे पूर्णपणे बंद झालेला आहे, स्थानकाच्या आजूबाजूला सुद्धा पाणी भरलेलं आहे। धन्यवाद श्रीकृष्ण सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की अंधेरी सबवे आता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। परिसरातली दुकानं सुद्धा काहीशी बंद झालेली आहेत, कारण संपूर्ण रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, पाणी वाहतं आहे आणि रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे। अंधेरी सबवे पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केलाय।